बिहारमध्ये राजकीय रणनीतिकाराचा भाजपला दे धक्का. भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यामध्येच कमळ कोमेजलेला आहे. मांगीपूर पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांचा विजय झालाय. जनसुराजचा विजयी गुलाल उधळताना आपल्याला दिसला आणि त्याचबरोबर भाजपच्या प्रतिष्ठेला मात्र इथे दे धक्का बसला. भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला इथे सुरुंग लागलेला आहे. बिहारमधील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपला दे धक्का दिलेला आहे. बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा दणदणीत विजय झालाय. बांकीपूर हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा बालेकिल्ला. यांची राज्यसभा खासदारकीपदी वर्णी लागल्यानंतर इथे पोटनिवडणूक झाली होती. मात्र इथे प्रशांत किशोर यांनी बाजी मारली आहे. काम बस यही है कि बांकीपुर की जनता ने जो आशीर्वाद दिया है, अपनी ओर से जो हो सकेगा बांकीपुर में सुधार का प्रयास करेंगे. अगले 2-3 महीने में आपको वो चीज़ दिखेंगी भी. मैं कोई बहुत बड़ी बात बोलना नहीं चाहता हूँ. मेरे विधायक बनने से बांकीपुर बेंगलोर नहीं बनेगा, लेकिन यहाँ पर आपको कुछ सुधार होता अगले 2-3 महीने में दिखेगा. बड़ी बात यह है कि ये चुनाव बांकीपुर के नाली गली पर नहीं लड़ा गया है. ये चुनाव लड़ा गया है कि बिहार का नेतृत्व किसके हाथ में होना चाहिए. और बांकीपुर की जनता ने ये संदेश दिया है भाजपा के नेतृत्व को कि भाई आप अच्छे आदमी को बिहार का मुख्यमंत्री बनाइए. सम्राट चौधरी की जगह किसी कुशवाहा को बनाना है, बनाइए, कोई दिक्कत नहीं है. कुशवाहा को ही बनाइए, लेकिन कुशवाहा समाज के ही किसी अच्छे आदमी को बनाइए. हर हालत में बिहार की तरक्की होनी चाहिए, बिहार का विकास होना चाहिए. व्यक्ति कोई जीते, दल कोई जीते, लोकतंत्र है, हार जीत होती रहती है. तर मतदारांनी भाजपचा अहंकार मोडून काढला. मोदींची लोकप्रियता आता कमी होते असं दिसतंय. बांकीपूर निकालावरून शिवसेना युपीटीचे खासदार संजय राऊतांनी भाजपला डिवचलेलं आहे. बांकीपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही. त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं आहे, जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते. त्याने एक नवीन पर्याय निवडला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हवा पालट होताना दिसते. तर मोदींची लोकप्रियता कमी होताना दिसते असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे. मतदारांनी भाजपचा अहंकार मोडून काढला असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मोदींची लोकप्रियता कमी होते असं म्हणत त्यांनी बांकीपूर निकालावरून भाजपला डिवचलेलं आहे. तर प्रशांत किशोर यांचा तिथे दणदणीत विजय झालेला आहे आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे. दरम्यान या संदर्भात नवनाथ बन काय म्हणालेत आपण पाहूयात. संजय राऊत शेजारच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर आता पेढे वाटायला लागलेत आणि सांगतायत की हा आमचा विजय आहे. संजय राऊत, तुम्ही ज्या काँग्रेसची गुलामी करतायत त्या काँग्रेसचा तिथं पराभव झालाय. तुम्ही ज्या तुम्ही ज्या राजदसोबत आहेत त्यांचा पराभव झालाय आणि प्रशांत किशोर यांचा विजय झालाय. तरी देखील संजय राऊत त्याचं सेलिब्रेशन करतात, काही हरकत नाही. कारण उभाटा गटाला गेल्या 4-5 वर्षामध्ये सेलिब्रेशन करायची संधी मिळाली नाही, कारण सगळ्या निवडणुकामध्ये उभाटा गटाचा पराभव झालाय. आता प्रशांत किशोर यांचा विजय झाल्यामुळं संजय राऊतांना पेढे वाटायची संधी मिळाली. दुसऱ्याच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर हा पेढे वाटण्याचा प्रकार आहे. संजय राऊत, तुम्ही आणि तुमचा पक्ष वांझोटा राहतोय त्याच्याकडे बघा.